अनादी कालापासून माणसाचं आणि शेतीचं अतूट नातं बनलंय. दैनंदिन उपजीविकेसाठी माणूस शेतीवर अवलंबून होता आणि आहे. जगभरचं नवं स्वीकारण्याची तयारी पाहिजे. शिवाय आपल्या भूमीतल्या परंपरागत चांगल्या गोष्टींचाही विसर पडता कामा नये. उत्तम हवामान आणि बऱ्यापैकी पाऊस पाणी असलेल्या महाराष्ट्रात आपण दुनियेला चकित करणारी उत्तम शेती करू शकतो, हे अनेकदा येथील शेतकऱ्यांनी पटवून दिलंय. महाराष्ट्रात आज कितीतरी शेतकरी आहेत की ज्यांनी शेतीला मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली. नवीन आव्हानं स्वीकारून व नवीन तंत्रज्ञान वापरून महाराष्ट्राचं नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. ऊसासारखं पीक हे अतिपाण्यावर येतं ही कल्पना झुगारून अनेक शेतकरी ऊसासाठी ठिबक सिंचनाचा वापर करताना दिसत आहेत. इस्रायलच्या तोडीचे ग्रीन हाऊस उभारून दर्जेदार उत्पन्न अनेक शेतकरी घेत आहेत. पण मुठभर शेतकऱ्यांची प्रगती म्हणजे सामान्य शेतकऱ्याची प्रगती नव्हे. पारंपरिक वडिलोपार्जित असणारी शेती हरीवर हवाला ठेवून करण्यासारखी स्थिती आता राहिली नाही. नियोजनाची दीर्घकालीन आखणी करताना काही चुका होतील, पण त्या त्वरित दुरुस्त करण्याची तयारी पाहिजे. नवे तंत्रज्ञान, विकसित साधने, सुधारित बियाणे यांचा स्वीकार करून सामान्य शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया. यासाठी ही व्हिडिओ शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना जरूर उपयोगी ठरेल.